राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला सलग 5 दिवस हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं। या काळात सुमारे 32 नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच संपूर्ण राजस्थान हादरून गेलं असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचं अपहरण करून तिला हॉटेल चालकांना विकण्यात आलं होतं। तिथे 5 दिवस तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे। आतापर्यंत या प्रकरणात 12हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या अनेक अवैध हॉटेल्सवर प्रशासनाने तातडीने बुलडोझर चालवून ती पाडून टाकली आहेत। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी जाहीरपणे रस्त्यावर बांधून नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात। या क्रूर घटनेमुळे संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट असून पीडित मुलीला लवकरात लवकर आणि कठोर न्याय मिळावा अशी मागणी केली जाते। पोलीस प्रशासनाने सर्व आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत अत्यंत कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे।